कुत्ता नहीं पहुंचता, वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात, काय बदनामी केली महाराष्ट्र? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्रात? राज्याला संस्कारी मुख्यमंत्री हवा, फडणवीसांकडून अघोषित आणीबाणी, राऊत कडाडले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या स्लॅबला पडलेल्या भगदाडावरून आणि कंत्राटदाराच्या कथित भ्रष्टाचारावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात निर्माण झालेला राजकीय संघर्ष आता आणखी पेटलाय. आता अत्यंत वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर पोहोचलाय. या संपूर्ण प्रकारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधक आणि सोशल मीडिया ट्रोलर्सवर देख लुंगा आणि भाडेके टट्टू अशा प्रखर शब्दात कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानाचा तीव्र समाचार घेत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राला नेहमीच सुसंस्कृत आणि वैचारिक वारसा लाभला असल्यानं राज्याला एक संस्कारी मुख्यमंत्र्याची तीव्र गरज असून देवेंद्र फडणवीस यांनी सध्या संपूर्ण राज्यात एका प्रकारे अघोषित आणीबाणीच लागू केली आहे, असा थेट आणि गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. हा वाद नेमका कोणत्या वळणावर पोहोचलाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण वादाची सुरुवात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्वाकांक्षी अशा 7,000 कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या एका दुर्घटनेमुळे झाली. या प्रकल्पाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या एका मोठ्या भिंतीला किंवा स्लॅबचा काही भाग पहिल्याच मुसळधार पावसात खचला आणि तिथं मोठं भगदाड पडलं. ही बाब समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी तातडीनं आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या विकास कामांच्या दर्जावर आणि कंत्राटदारांच्या हेतूवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा थेट जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचाराचा उघड नमुना असल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरलाय. विरोधकांच्या या सातत्यपूर्ण टीकेमुळे आणि सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगमुळे सत्ताधारी पक्षावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम सुटल्याचं पाहायला मिळालंय. त्यांनी विरोधकांच्या आरोपांना अत्यंत आक्रमक आणि तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलंय. विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी एक खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील अशी अत्यंत वादग्रस्त आणि टोकाची टिप्पणी केली. याच मुद्द्यावर पुढे बोलताना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारची आणि राज्यातील विकास कामांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या ट्रोलर्सना भाडेके टट्टू म्हणजेच भाडोत्री लोक असं संबोधलंय. इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याच्या या पद्धतशीर कट असून अशा लोकांना मी देख लुंगा म्हणजेच बघून घेईन असा थेट इशाराही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर तीव्र आक्षेप घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या या बघून घेण्याच्या भाषेला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून देताना राऊत म्हणाले की या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत अत्यंत सुसंस्कृत, सुविचारी आणि संयमी मुख्यमंत्र्यांची मोठी परंपरा लाभली आहे. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीनं राज्याची प्रतिष्ठा राखणं गरजेचं असतं, परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा पाहता खान तशी माती अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील सत्ताधीशांच्या वरदहस्तामुळे आणि सत्तेच्या प्रचंड अहंकारामुळेच मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी हुकुमशाहीची भाषा आली आहे. राज्याला खऱ्या अर्थानं एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे, जो जनतेचे प्रश्न ऐकून घेईल, नक्की प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावेल. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा संबंध थेट देशातील आणि राज्यातील लोकशाहीच्या सद्यस्थितीशी जोडलाय. राष्ट्रातली सुलतानशाही आहे म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहानी रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं आणि खान तशी माती त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्र? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्रात? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? त्यांनी विचारलंय की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी जाहीर केली आहे का? जर कंत्राटदारांच्या ढिसाळ कामामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान होत असेल, जनतेचा पैसा पाण्यात जात असेल तर त्यावर प्रश्न विचारणं हा विरोधकांचा आणि सामान्य जनतेचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु सरकारनं केलेल्या चुकांवर किंवा भ्रष्टाचारावर कोणी बोट ठेवले तर त्यांना थेट तुरुंगात टाकण्याची किंवा बघून घेण्याची धमकी दिली जाते.
ही पद्धत पूर्णपणे लोकशाही विरोधी असून राज्यात सध्या केवळ आणि केवळ अघोषित आणीबाणी सुरू आहे, असं राऊत यांनी ठामपणे सांगितलंय. स्वतःचा भ्रष्टाचार आणि अपयश लपवण्यासाठी सरकार धमक्यांचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वादात राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक आणि उपरोधिक टीका करताना त्यांना फावडे घेऊन बसलेले मुख्यमंत्री असं म्हटलंय. महायुती सरकारला आगामी निवडणुकीत पराभवाची भीती सतावत असून यामुळे त्यांच्यात प्रचंड वैफल्य आणि नैराश्य आलंय. त्यामुळे जितके दिवस सत्ता हातात आहे तितके दिवस मुख्यमंत्र्यांनी हातात केवळ फावडं घेतलं नसून या माध्यमातून कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची वसुली सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केलाय. राज्यात दररोज गुन्हेगारी वाढते, महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे आणि कायदा सुव्यवस्थेची पुरती दुरवस्था झाली आहे. असं असताना गृहमंत्री म्हणून स्वतःचं अपयश मान्य करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचा वापर विरोधकांना धमकावण्यासाठी करणं हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. जर फडणवीसांना गृहमंत्री पद झेपत नसेल तर त्यांनी मंत्रालयातील आपल्या कार्यालयात केवळ या पदाची पूजा मांडून बसावं, असा टोलाही त्यांनी लगावलाय. हा राजकीय संघर्ष केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण महाविकास आघाडीनं या मुद्द्यावरून सरकारविरोधात एकजूट दाखवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा तीव्र निषेध केलाय. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका करताना म्हटलंय की ज्यांनी स्वतःच नेहमी भाडोत्री लोकांच्या माध्यमातून इतरांवर चिखलफेक केली आहे त्यांना आज जनतेचा खरा आणि उत्स्फूर्त संतापही भाडोत्री वाटू लागलाय. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखून संयम बाळगण्याचा सल्ला दिला असून अशा धमक्यांमुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचं म्हटलंय. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांच्या देख लुंगा या भाषेवर आश्चर्य व्यक्त करत हा केवळ सत्तेचा कमालीचा माज आणि अहंकार असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यातील चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सातत्यानं मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि इतर पायाभूत सुविधांच्या निकृष्ट दर्जावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असल्यानं दोन्ही बाजूंनी राजकीय आरोप प्रत्यारोपांची धार कमालीची तीव्र झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा विधानसभेतील संताप हा विरोधकांनी केलेल्या राजकीय कोंडीचाच परिणाम असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र नेत्यांकडून जाहीरपणे वापरली जाणारी ही आक्रमक आणि टोकाची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला नक्कीच काळिमा फासणारी आहे, असा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटतोय. महाविकास आघाडी आता या संस्कारी मुख्यमंत्री आणि अघोषित आणीबाणीच्या मुद्द्याला थेट जनतेच्या दारात जाण्याच्या तयारीत असून आगामी काळात यावरून संपूर्ण राज्यात जिल्हावार तीव्र आंदोलनं आणि रामरक्षा आंदोलनं होत आहेत, ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच पेटण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.